अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुळ कशाला म्हटलं जातं. तर आपण म्हणतो, आपल्याकडे बरेच शब्द आहेत. तुमचं कुळ कोणतं आपण विचारतो, किंवा आपल्याकडे कुळ कायदा पण आहे. नेमकं कुळ कशाला म्हणायचं. तर जे 7 ऋषी आहेत ना, तर सप्तऋषी नाव ऐकले असेल तुम्ही. तर त्यांच्यापासून मग हे खाली प्रत्येकाचं गोत्र येतं, की कोणतं गोत्र आहे. भारद्वाज गोत्र आहे, वशिष्ठ गोत्र आहे, अशी गोत्राची नावं असतात. तर ते गोत्र पण असतं. आणि जे कुळ असतं, तर कुळ म्हणजे ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलो, त्याच्यासाठी आधी वर्णाश्रम व्यवस्था समजून घ्यावी लागते. वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हे 4 कुळं आहेत. पहिलं जे आहे ब्राह्मण, ब्राह्मणाच्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो. त्यानंतर आहे वैश्य, आम्ही वैश्यांच्या कुळामध्ये जन्माला आलो. त्यानंतर काय, क्षत्रिय, आम्ही क्षत्रियांच्या कुळामध्ये जन्माला आलो. त्यानंतर आम्ही शूद्रांच्या कुळामध्ये जन्माला आलो. तर अशा प्रकारे हे कुळ परंपरा आहे. आणि वंश पण आहे. वंश म्हणजे आपल्याकडे काय म्हणतो आपण, आपल्या जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचे, आपले आजोबा, आपले पंजोबा, त्यांचे आजोबा, त्यांचे पंजोबा, असं करत 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 हा एक वंश असतो. प्रत्येक कुळामध्ये एक असतं कुळ. कुळ म्हणजे आता समजा ब्राह्मणाचं कुळ आहे, तर त्याच्यामध्ये काही विभाग आहेत. मग त्याच्यामध्ये ह्या वंशाचा, त्या वंशाचा, त्या वंशाचा, असं. भरत, आता अर्जुन पण आहे, तर अर्जुनाला पण भगवंतानी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत गीतेमध्ये. पृथेचा पुत्र म्हणून काय अर्जुनाला पार्थ, पार्थ या नावाने संबोधन केलेलं आहे. त्यानंतर हे भारता म्हणजे तो काय झाला, भारतवंशी, भरत राजाच्या वंशामध्ये जन्माला आले, म्हणून त्यांचं हे भारता नाव आहे अर्जुनाचं या ठिकाणी. अशी वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये. असं वंशाचा उल्लेख होतो. आणि आपण म्हणतो ना मराठीमध्ये, वंशाला दिवा पाहिजे. तर वंशाला दिवा पाहिजे म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये काहीतरी मूल पाहिजे. तसं ते वंश परंपरा जी आहे ही कुळ परंपरा आणि वंश परंपरा, तर हे दोन्ही टिकलं पाहिजे की नाही हो, तुम्हाला काय वाटतंय. काय सगळं धुळीस मिळालं पाहिजे, हे टिकायला पाहिजे कुठेतरी. का टिकायला पाहिजे याची कारणं आहेत, सांगितलेली आहेत. की इथं म्हणलेलं आहे, कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते. कुळच राहिलं नाही, समजा ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय हे राहिलंच नाही, तर मग वंश तर काय राहणार, सगळं वर्णसंकर होणार. ते पुढे येईल, वर्णसंकर म्हणजे काय. तर यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यामध्ये गुंतलं जातं. म्हणजे समजा घरामध्ये आपल्या कर्ता व्यक्ती जो आहे, मालक असतो, जो कमवतो, जो घराचं कुटुंब नियोजन करतो, तो व्यक्ती गेल्यानंतर काय होतं. का असा प्रश्न उपस्थित केला आहे अर्जुनाने. कारण आता महाभारताचं युद्ध सुरू होणार आहे, आणि युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक लोक, विशेष करून कर्ते लोक, जाणते लोक मारले जाणार आहेत. त्या घरातले जे कर्ते पुरुष आहेत, विशेष करून पुरुष मारले जाणार आहेत युद्धामध्ये. सैनिक आहेत ना सगळे. मग हे सगळे मारले गेल्यानंतर मग कोणाचा त्यात नवरा असेल, कोणाचा मुलगा असेल तरुण, कोणाचे वडील असतील त्याच्यामध्ये, हे सगळे युद्धामध्ये मारले जातील. आणि मग युद्धामध्ये हे मारले गेल्यानंतर त्या घरातली कर्ती माणसंच गेली ना. मग घरातली कर्ती माणसं गेल्यानंतर स्त्रियांनी काय करायचं, असा एक प्रश्न इथं उपस्थित केलेला आहे अर्जुनाने. मग काय होईल, ही कुळ परंपरा नष्ट होईल आणि अधर्म करण्यामध्ये गुंतलं जाईल कुटुंब. उरलेलं कुटुंब म्हणजे कोण उरलं, समजा घरामध्ये एक कर्ता पुरुष आहे, तो गेला म्हणजे त्याची बायको विधवा झाली आणि मुलं अनाथ झाले, त्यांना वडील नाहीत, यांना पती नाही आहेत आणि मुलांना वडील नाही आहेत. घरामध्ये राहिले फक्त मुलगा, छोटी मुलं आणि आई, त्या मुलाची आई, असे लोक राहिले. मग अशा वेळेला अधर्म कसा काय होऊ शकतो घरामध्ये.
असं जर झालं घरात, तर घरामध्ये काय होऊ शकतं ते पुढं दिलेलं आहे. जसं तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की ज्या वेळेला घरातला कर्ता माणूस, विशेष करून मोठा माणूस, जाणकार व्यक्ती निघून जातो आणि घरामध्ये मग कंट्रोल राहत नाही, नियंत्रण राहत नाही, मग कदाचित ज्या स्त्रिया आहेत त्या अधर्म करण्यामध्ये गुंतल्या जाऊ शकतात, वाममार्गाला जाऊ शकतात. जी मुलं आहेत ती व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. आता बापच नाही म्हणल्यानंतर मुलांनी काय करायचं? मोकळं मैदानच आहे, मग काही करा आणि काही, मग मुलांना कोण अडवणार? हे साधारण कोणीही सांगू शकतं हे. आणि असं घडतं की नाही हो? असं घडतं की नाही? घरात जर जाणता माणूस नसेल तर असं होणारच आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की वर्णाश्रम व्यवस्थेची जी पद्धत आहे, आता आपल्याकडे संस्कार आहेत, जन्मापासून मृत्यूपर्यंत संस्कार आहेत. जसं आईची जबाबदारी आहे तसं वडिलांची पण जबाबदारी आहे. जर वडील नसतील तर त्या मुलावर संस्कार करायला पण थोडंफार समस्या येणार आहे, आणि ते पण सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तीची हत्या होऊ देऊ नये. कुटुंबामध्ये जाणकार व्यक्ती हा पाहिजेच घरामध्ये. जसं आजकाल एकत्र कुटुंब पद्धती आहे बघा, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं की स्वतंत्र जीवन जगावं आपण. स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा एक लहान मुलगा असो, लहान मुलाला सुद्धा कोणी रागवलेलं आवडत नाही. एखादा नोकरी करतोय, त्याला त्याच्या बॉसनी किंवा वरच्या अधिकारी व्यक्तीनं रागवलेलं आवडत नाही. स्त्रियांना घरामध्ये सासूनं रागवलेलं आवडत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? प्रत्येकाला स्वतंत्र जीवन जगण्याची इच्छा आहे. मान्य आहे का? प्रत्येकाला वाटते स्वातंत्र्य असावं आम्हाला. व्यक्ती स्वातंत्र्य आहे सर्वांना, पण असं घरामध्ये, ऑफिसमध्ये आपल्याला स्वातंत्र्य असावं असं सर्वांना वाटतंय की नाही? स्वातंत्र्य असलं की मजाच आहे की, आनंदच आहे की. माझ्यावर कोणी कमांड करणारा असेल, कोणी मला वरनं कंट्रोल करणारा असेल की नको वाटतं. वर कोणी असलं की नको वाटतं. मोकळं. जसं शाळेमध्ये बघा, वर्गामध्ये मास्तर असतात, शिक्षक असतात. तर मग शिक्षक आलं की पिन ड्रॉप सायलेंट, एकदम असं टाचणी पडली तर आवाज येतो, पोरं एकदम गपचूप बसतात. मास्तर आलं की, मास्तर गेले की हुर्रे आलं की, गुरुजी वर्गात नसलो की ह्याला हान त्याला हान, त्याची पाठीवर त्याचं दप्तर वड, काय काय चाललं असं पोरांचं. आणि मास्तर वर्गात आला की एकदम लगेच शांत होतात पोरं. आणि जे एकदम खोड्या करणारे ते तर एकदम शांत साधूसारखे बसतात, असे जणू काहीच केलं नाही मी. एक साथ नमस्ते, एकदम शांत एकदम. म्हणजे कंट्रोल पाहिजे. नीट लक्षात घ्या आजचा विषय काय आहे, की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा, नियंत्रण हे पाहिजे, कंट्रोल हे पाहिजेच. बऱ्याच जणांना वाटतंय की आता ज्यांचं एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यांच्याकडे सासू आहेत, सासरे आहेत, बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की ही लोकं नको आहेत आपल्या संसारामध्ये. तर असं वाटू शकतंय, आणि साहजिक आहे, वाटणं साहजिक आहे, कारण जीवाला स्वातंत्र्य पाहिजे सर्वांना. आणि कदाचित सासू किंवा सासरा, त्यांचा जो मूळ स्वभाव आहे, सासू सासरा म्हणजे काही देव नाहीत, पहिली गोष्ट, की पूर्ण नाही आहेत. प्रत्येक मनुष्य अपूर्णच आहे, त्याच्यामध्ये दोष हे आहेतच सर्वांमध्ये. मग आपण आई वडील जरी असले काय, सासू सासरे असले काय, घरातला कुठला जरी व्यक्ती असला तर त्याच्यामध्ये दोष असणं स्वाभाविक आहे. चुका करण्याची वृत्ती सर्वांमध्ये आहे, त्यांच्याकडनं पण चुका होणारच आहेत, नाही असं नाही. पण काय होतं माहिती आहे का, की प्रत्येकाला वाटत असतं, प्रत्येक सुनेला वाटतं की म्हणजे हे सासू नसते तर किती बरं झालं असतं. एक कॉमन क्वेश्चन आहे, एक साधारण प्रश्न सर्वांच्याच घरामध्ये आहे. सासू नसते तर किती बरं झालं असतं. असं का वाटतंय? कारण त्याला स्वातंत्र्य पाहिजे, त्या व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे. जसं मुलांना वाटतं की मास्तर अजून 10 मिनटं नाही आलं तर बरंच आहे. आमचं एक ती दंगा चालू आहे, त्यात किती आनंद येतो मुलांना. तसंच सासू नसेल, सासरा नसेल तर आनंदच आहे. मी आणि माझा नवरा, माझा पती, मी राहू शकते, असे एक डोक्यामध्ये, एक घरामध्ये सर्वांच्या एक कॉमन थीम आहे, की सर्वांच्या घरामध्ये सामान्यपणे आढळतं की सासू आणि सासरा नसेल तर मग माझा पती, मी, इवन दीर भाऊजय सुद्धा आम्हाला नको, त्यांची मुलंही आम्हाला नको, आमचे 2 मुलं, आम्ही निवांत राहू, कारण कोणाला विचारायची गरज नाही. आम्ही आमची गाडी काढली, आम्ही निघालो फिरायला. नाहीतर एकत्र कुटुंब पद्धती असली की मग ह्यांना सुट्टी नाही तर त्यांना सुट्टी नाही, मग ह्यांचं हे प्रॉब्लेम तर त्यांचा ते प्रॉब्लेम, मग त्यांच्यामुळे एकदा कॅन्सल झालं जायचं, ह्यांच्यामुळे एकदा कॅन्सल झालं, दोन्हीचं मिळून जायचंच कॅन्सल झालं, वर्षभर कुठंच नाही जायचं. या कारणासाठी प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे.
प्रत्येकाला वाटतं की मग सासू पण नको, सासरे पण नको आणि दीर पण नको, हे पण नको. ही जी भावना मनामध्ये वाढीला लागते, याचं कारण काय ते पण आता क्लिअर होईल. की अर्जुन बोलत आहे, तो म्हणतो की मोठी व्यक्ती घरामध्ये पाहिजे. मला हे म्हणायचं होतं, आता मी उदाहरण देणार. जसं की लहान मुलांचं वर्गातलं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. समजा सासू नसेल घरामध्ये, सासरा नसेल, तर संस्कार नष्ट होतात. कसे संस्कार नष्ट होतात? ती सासू म्हणणारी व्यक्ती किंवा सासरा कितीही खडूस असू द्या, त्याचा तो मूळ स्वभाव आहे, तो खडूस आहे, चुका करतो, दोष त्याच्यामध्ये आहेत भरपूर, तो भाग वेगळा. पण ज्या वेळेला अशी लोकं घरात उपस्थित असतात, त्यावेळेला नॅचरली, नैसर्गिकरित्या आपल्या मुलांवर एक प्रकारचा दबाव असतो. बरोबर आहे की नाही? एक प्रकारचा दबाव आहे आणि एक प्रकारचं प्रेम पण आहे, दबाव पण आहे आणि आपण सुद्धा दबावामध्ये असतो बघा. किती जरी झालं तरी शेवटी वर्गात शिक्षक आल्यानंतरचं वातावरण वेगळंच असतं आणि शिक्षक नसल्यावर वातावरण वेगळंच असतं. तसं घरामध्ये सुद्धा एखादा वरिष्ठ व्यक्ती असेल तर वातावरण वेगळंच आहे आणि तो गेल्यानंतर वातावरण वेगळंच आहे. हां, उदाहरणार्थ आता एखाद्या घरामध्ये पद्धत आहे की डोक्यावर पदर घ्यायचा आहे. त्यांच्या घरामध्ये ते असं प्रथा आहे की पदर पाडायचाच नाही समजा. तर असं एखाद्या घरामध्ये प्रथा असू शकते. पहिल्यापासून त्यांच्या पिढ्यापासून चालत आले समजा. हां, मग सासू सांगू शकते सुनेला की बाबा तर आपल्यामध्ये परंपरा आहे, तुम्ही असं वागायला पाहिजे. मग आता काय होतं, जर सून असेल तर ती नवीन मॉडर्न जमान्यातली आहे, तर ती मग तिला वाटू शकतं की हे हे माझ्यावर जबरदस्ती होते किंवा हे होत आहे. पण नुकसान तर होणार नाही त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचं. नक्कीच होणार नाही. कारण ते आवडणार नाही किंवा ते आपल्या सध्याच्या युगाला धरून नसेल, तो विषय वेगळा. पण नुकसान होईल असं तर नाही त्याच्यापासून. म्हणून असे लोक घरामध्ये पाहिजेत आणि असे लोक समाजामध्ये सुद्धा पाहिजेत. तर काहीतरी आपण म्हणतो ना, काय तुझ्यापेक्षा मी 4 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेत. हां, नक्कीच काहीतरी अनुभव कामाला त्यांचा येणार आहे. म्हणून घरामध्ये जर एखाद्या स्त्रीचा पती मेला, तर त्या स्त्रीने साहजिकच, स्त्री कशी आहे की तिचे पण काही कमतरता आहेत. तर मग आपला समाज असा आहे, मग परपुरुष आहेत, समाज आहे. मग त्याच्यामध्ये तो काय होईल, तर पुढच्या श्लोकामध्ये सांगितले, स्त्रिया व्यभिचाराला बळी पडतील, मुलं व्यसनाच्या आहारी जातील. घरात करता पुरुषच नाही ना, कसं होणार? म्हणून त्यामुळे युद्ध झालं तर मग माणसं मारली जातील, मोठ्या प्रमाणावर पुरुष मंडळी मारली जातील. समजा महाभारताच्या युद्धामध्ये जवळपास 65 करोड सैनिक मारले गेले. मग 65 करोड स्त्रिया विधवा झाल्या. जवळपास 65 करोड स्त्रिया विधवा झाल्या. म्हणजे किती मोठं हे हानी आहे. हां, एखादं दुसरं होणं ते विषय वेगळा, पण एकाच लॉटमध्येच पूर्ण जवळपास म्हणजे राज्यातले 65 करोड स्त्रिया विधवा होणं म्हणजे किती मोठी एक प्रकारची भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते की नाही. म्हणजे एक प्रकारे अर्जुन हा खरं बोलतोय. अर्जुनाला सामाजिक जाणीव आहे की असं केल्यानंतर असं होईल. आणि मग काय होतं, संस्कार करायला कोण नसलं की, मोठे लोक नसले ना सांगायला, हळूहळू संस्कार नष्ट होतात बघा. मग आता घरामध्ये जर मोठा व्यक्ती नसेल तर काय होईल, सांगायला कोणच नाही बाबा ह्या कसं करायचं. आता तुम्हाला काय घरात तुमच्या पूजा असते, म्हणजे सांगतात ना बाबा हे अशी पूजा करा, असं करा, असं करा, सांगायचं असते. मग ती लहान मुलं पण बघतात ना की आपली आजी अशी करते, आजोबा असे करतात, मग त्यांना ते लक्षात येतं सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू. आपल्याकडे किती परंपरा आहे तो. हां, आपल्याकडे वेगळ्या यात्रा, काही कार्यक्रम असतात. तर प्रत्येक वेळेला संत आले घरी तर कसं आचरण करायला पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कसं बोलायचं, काय करायचं, महाराजांचं स्वागत कसं करायचं, हे कोणी शिकवलं आपल्याला? कोणी शिकवलं? आपले जे घरातले आई वडील आहे, सासू सासरे, त्यांनी शिकवलं ना आपल्याला, त्यांच्याकडून आपण शिकत आलो. मग संस्कार पण काय होतात माहिती आहे का, हळूहळू मोठी माणसं गेली की नाही, मग घरामध्ये मनाला वाटेल तसे लोक वागायला सुरू करतात. त्या घरामध्ये बोलणारा कोणी नसेल तर कसे पण वागणार. आणि हे आजच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये असणारा सगळ्यात मोठी कमतरता आहे बरं का. आज जी लोक असे वेड्यासारखे सैराभैरा फिरायला लागलेत की नाही जगामध्ये, याच्या मागे कारण काय आहे की या लोकांना नियंत्रण करण्यासाठी कोण नाहीच आहे. आता हे झालं इथंपर्यंत. बघा, आज समाज असा आहे की आई वडिलांचं सुद्धा नियंत्रण मुलांवर नाही. मुलं छोटी छोटी आहेत,
आणि त्यांचं पण नियंत्रण नाही आहे. कोणी विदेशामध्ये जाऊन सेटल झालेलं आहे, वेगवेगळ्या देशामध्ये गेलेले आहेत, नवरा आणि बायको दोघंच आहेत. आणि मुलांचं काय, तर वडील कामाला जात आहेत सकाळी उठल्यानंतर, मुलगा झोपेत आहे तोपर्यंत वडील कामाला गेलेले आहेत, आणि मग नंतर मुलगा झोपल्यानंतर वडील आले आहेत कामावरनं. अशी शहरामध्ये अवस्था आहे. आणि आई पण कामाला जाते, वडील पण कामाला जातात. मग घरामध्ये माणसंच नाही आहेत, तर मग मुलांवर संस्कार कसे होणार? हा एक पहिला प्रश्न आहे. बघा, सुख कशामधून येतं? सुख हे पैशातनं येत नाही. सुखाची व्याख्या वेगळी आहे. सुख हे एक भावना आहे, भावना, मनाची एक अवस्था आहे. आणि हे सुख विकत पण घेता येत नाही. मग आता ह्या सुखाला आणायचं असेल आपल्या जीवनात, तर ते अशा पद्धतीनं संस्काराच्या माध्यमातून सुख येतं. म्हणजे संस्कार कुठनं येतात? वरून खाली येतात संस्कार. मग ते गुरूंकडनं येतात, समाजातल्या मोठ्या माणसांकडनं येतात, घरातल्या वडीलधारे मंडळीकडनं येतात, आणि त्याच्यामध्येच सुख असतं खरं तर. पण आता एक खाली खाली वाटत आहे लोकांना, कोरडं कोरडं वाटत आहे. मग नवरा आणि बायकोमध्ये सुद्धा संस्कार करायला कोणच राहिलं नाही. आजकाल आम्ही शहरामध्ये पाहतोय, बरेच जण नवरा बायको दोघंही जॉब करतायत, नोकऱ्या करतायत. आणि मग जेव्हा हे नोकरीला जात आहेत, मुलांना कुठं ठेवतात? जर छोटी मुलं असली ना, तर त्यांना पाळणा घरामध्ये ठेवतात. म्हणजे सासू चालत नाही, पण पाळणा घरातली बाई चालते. पुन्हा फिरून तिथं झालं की, म्हणजे सासू फुकट तुमच्या पोरांना सांभाळले असते की नाही, पण आता इथं त्या बाईला पैसे देऊन मुलं सांभाळायला द्यायचे. म्हणजे याची गरज आहे हे सिद्ध झालेलं आहे. सासूची गरज आहे. हे भगवंताने अशी सिस्टम बनवलेली आहे हो, की बाबा घरामध्ये बघा, एखादा म्हातारा जरी व्यक्ती असला तो पण कामाला येतो. म्हातारा व्यक्ती जर दारात जरी बसून असेल, कुत्रं घरात येत नाही, कोणी काही शेतामध्ये काही नासधूस करत नाही. म्हणजे त्याची पण किंमत आहे, त्या म्हाताऱ्या व्यक्तीची पण. मग उद्या काय करायचं? सासरा नको, गावाकडे सोडून आले, सासू पण गावाकडे सोडून आले, आणि इकडं शहरामध्ये घर बांधले, घराला सिक्युरिटी ठेवलाय पैसे देऊन. मग इकडं फुकट सिक्युरिटी होती की सासऱ्याची? तिथं आलं की नाही? म्हणजे काय करतोय आपण? आपल्याला समजतंय का? आपण आपल्या माणसांना हाकलून काढतोय आणि पुन्हा आपण विकतची माणसं ठेवतोय, आणि ते पण काम चुकार आहेत. आणि असं नाही की काय ते काय बोलत नाहीत, काय नाहीत. 2 दिवस पगार नाही भेटला तर दुसरीकडे निघून जातील ते लोक. म्हणजे पोरं सांभाळायला आया पाहिजे, सिक्युरिटी गार्ड पाहिजे घर सांभाळायला, पण सासू सासरा नको आहे. म्हणजे पुन्हा तिथंच येते सगळ्या गोष्टी फिरून. त्याची आवश्यकता आहे. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती ही पूर्वीपासून चालू झाली आहे. आता जवळपास मला वाटतं एक 50 वर्षापूर्वी 5-5 भाऊ, त्यांच्या 5-5 बायका, त्यांची 2-2, 3-3 मुलं, म्हणजे एका घरामध्ये कमीत कमी तुम्ही सुद्धा पाहिलं असेल डोळ्याने की 50-50, 60-60 कुटुंब असायचं तर एका घरामध्ये. आणि किती मोठं ताकद. बघा, माणसं जर असतील ना बोलायला, आज छोट्या छोट्या समस्या आहेत बघा, मी तुम्हाला सांगतो. टेन्शन काय ते माहिती आहे का लोकांना? नवरा आणि बायकोच आहेत, बोलायचं कोणासंग? मन मोकळं करायचं कोणाबरोबर? अहो, कामावर ना आला, थोडा चेहरा पडलेला असला तर आई लगेच कळतं आईला. आई म्हणते, काय रे बाळा, काय काय झालंय आज, काय टेन्शनमध्ये आहेस का? असं विचारायला पण कोणी नाही आहे. म्हणजे इतकं कोरडं कोरडं जीवन जगतं. पगार किती? पगार आहे 4 लाख रुपये महिना. काय करायचं त्याचं? म्हणजे मुळामध्ये समस्या कुठं आहे? एकत्र कुटुंब पद्धती चांगलीच होती, पण ते आता कलियुगाचाही प्रभाव आहे म्हणा. कलियुगामध्ये जास्त 2 लोक एकत्र राहिले म्हणजे कलियुग हारलं. तिकडं कलियुगाचा पराभव झाला. 2 लोक गुण्यागोविंदांना आणते एका ठिकाणी म्हणजे कलियुग हारलं तिथं. म्हणजे 2 लोक एकत्र राहणं फार कठीण आहे कलियुगामध्ये. कलह म्हणजे भांडणाचं युग, कलहाचं युग आहे. आणि म्हणून आपण जेव्हा ही सामाजिक रचना जी केलेली आहे ही पण फार महत्त्वाची आहे. कुटुंब पण पद्धती पण फार महत्त्वाची आहे. परंतु बघा, एकत्र कुटुंब राहणं हे जरी कठीण असलं तरी अशक्य मात्र नाही. कसं मी तुम्हाला सांगतो. कधी तुम्ही जर असं शाळेमध्ये असं वर्तुळ काढलं असेल, कधी कंपास असते बघा, असं गोल काढतात. आणि त्याला असा एक टोक असतो, तर टोक असा धरला की बरोबर असा गोल निघतो. त्याला वर्तुळ म्हणतो आपण. हे जे वर्तुळ आहे
हे एका बिंदूपासून सुरू होतं. हां, एका बिंदूपासून त्या बरोबर सेंटरला असा कंपास ठेवायचा असं फिरवायचं. मग जर ते हललं की मग ते वर्तुळ बरोबर येत, थोडं जर इकडे तिकडे झालं की वर्तुळ बरोबर येत नाही. तसं आपल्या घराच्या, आपल्या कुटुंबाच्या मध्यभागी एक सेंटर पॉईंट असावा. प्रत्येकाच्या घरामध्ये एक केंद्रबिंदू असावा, जिथं सगळे घरातले लोक एकत्र येतात. घरातले सगळे लोक एकत्र येतात आणि तो केंद्रबिंदू म्हणजे एका पांडुरंगा वाचुनी अनेकांची स्तुती अम्मा ब्रह्महत्ये समान. तो केंद्रबिंदू म्हणजे पांडुरंग आहे, श्रीकृष्ण आहे. हरे कृष्ण 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 म्हणजे जर तुमचं घर, कुटुंब, समजा बायको आणि नवरा दोघं पण श्रीकृष्णांची भक्ती करतायत, दोघं पण सत्संगाला येत आहेत, दोघंही पंढरपूरला एकादशीला जात आहेत, दोघांच्याही गळ्यामध्ये माळ आहे, दोघंही नियमाचं पालन करतायत, मग हळूहळू दोघांचं सांगितलं मी. घर मोठं असेल तर घरातले सगळेच आले, त्याच्यामध्ये आई वडील, सासू सासरे, दीर, लहान मुलं, हे सगळे जेव्हा एका व्यक्तीची पूजा करतात तेव्हाच ते कुटुंब एकत्र राहू शकतं. म्हणजे भक्ती मार्गामध्ये असेल तरच मी तर म्हणतो 100% तरच ते कुटुंब एकत्र राहू शकतं. फारच कठीण आहे एकत्र राहणं. तुम्ही पहा, म्हणून आज एकत्र कुटुंब पद्धती का टिकत नाही? कारण त्यांनी त्यातला कृष्णच काढून घेतलाय. लोकांना देव नको आहे, भक्ती मार्ग नको आहे, प्रत्येकाला आपलं मनमानी आचरण हवं आहे. म्हणून ते एकत्र राहणं फार कठीण झाले कलियुगामध्ये. सगळ्यांनी मिळून जर स्वच्छता केली तर लगेच स्वच्छ होतं की नाही सगळं? सगळ्यांनी मिळून जर सकाळी उठले सगळे घरातले आणि भजन कीर्तन केलं, सर्वांनी आरती केली, सर्वांनी नामजप केला, सर्वांनी प्रसादच ग्रहण केला भगवंतांचा, मग त्या घरामध्ये कलह कमी होईल पूर्ण. म्हणून भगवंताचं भजन मूळ स्वभाव असतो बऱ्याच जणांचा, बऱ्याच काय समस्या आहेत, पण तरीसुद्धा जर अध्यात्मामध्ये असेल आणि तुमच्या केंद्रस्थानामध्ये भगवंत असतील तर शक्यता आहे ते घर एकत्र राहण्याची, ती माणसं एकत्र राहण्याची. नवरा बायकोचं उदाहरण घेऊ, चला आता सोडून द्या, कलियुग आहे, एकत्र राहणं फार कठीण आहे. 50-60 लोकांचं कुटुंब फार अवघड आहे. फक्त पती आणि पत्नी सुद्धा कलियुगामध्ये एकत्र राहणं अवघड आहे. पटत नाही दोघांचं, पटत नाही तर काय, मग आजकाल लगेच आहेत सुविधा पण आहेत तेवढ्या. कारण आज समाज एवढ्या खालच्या स्तराला गेलेला आहे की स्त्रीला जर थोडं जर काय बोललं तर ती लगेच म्हणते मी तुला दाखवते, मग कायदा माझा, मग ते लगेच कोर्टामध्ये जाऊ शकतायत, लगेच पोडगी लावू शकतायत आणि बरंच काही करू शकतायत. आणि त्या स्त्रीला स्वीकारण्यासाठी अनेक लोक तयार आहेत समाजामध्ये, हे तितकं सत्य आहे. आता मी असं एक प्रमाण, असा आता एक अभ्यास चालू आहे की मुलांना मुली मिळणं झालेत, मुलांना मुली मिळत नाहीत म्हणून मुलं काय करतायत, म्हणतात की सेकंड मॅरेज असेल तरी चालेल, पण आम्हाला द्या, हो कोणतरी द्या, पोरगी द्या, लग्नाला पोरगी द्या. काय एखाद्याचं नवरा सोडलेली असेल, विधवा असेल तरी पण चालेल म्हणे. याचं प्रमाण आता वाढलेलं आहे समाजामध्ये. म्हणजे त्यांना स्वीकार मला सांगायचं होतं की त्या स्त्रियांना स्वीकार करणारी लोक पण आहेत आता समाजामध्ये. त्यामुळे त्या पण बिनधास्त आहेत स्त्रिया. तू नाही तो और कोई, तुला काय 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 लावलंय हे मला काही आठवत नाही बरंच काय मध्ये मध्ये. तुझ्या नाकात मोती वावलंय का? तर तू नाही तो और कोई, कारण समाज आहे तसा. अहो मी पाहिले डोळ्याने, आता मी पाहतोय जवळजवळ 20-30% मुलं सेकंड मॅरेज करतात, मुलगी मिळत नाही म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय झाला, समाजामध्ये असं प्रमाण वाढलंय, कशाचं, घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. मग स्त्रियांना कायदे पण स्त्रियांच्या बाजूने आहेत बरेच. बघा आजही भारतामध्ये ही अवस्था आहे. तुम्हाला माहीत नसेल, ऐकायला थोडं वेगळं वाटतंय, पण मला सांगणं गरजेचं आहे की स्त्रिया कोर्टामध्ये जाऊन केस करू शकतात की बाबा माझ्यावर बलात्कार केला या व्यक्तीने म्हणून, पण पुरुष जाऊन करू शकत नाही माझ्यावर ह्या स्त्रीने बलात्कार केला म्हणून. आणि आज तुम्हाला माहिती नाही, स्त्रिया मिळून पुरुषावर बलात्कार करतात.
असं प्रमाण वाढलेलं आहे, ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे समाजामध्ये. पण तशी काही सोयच नाही आहे. म्हणजे मग याच्यामुळं होतं आहे काय की प्रमाण 2 व्यक्ती, मला सांगायचं नवरा आणि बायकोसुद्धा एकत्र राहणं आज फार कठीण झालेलं आहे. मग मोबाईल आहेतच, सगळी माहिती त्याच्यावर कळते. तिकडनं आईचा फोन आहेच मुलीला, बघ 4 दिवस अजून बघ कसं वाटतंय, नाहीतर मला एक फोन मार, मी आलेच बघ तुला न्यायला. त्याला काय पाणी लावायचं एवढं. आईचा तिकडनं सपोर्ट आहेच की, फुल सपोर्ट आहे. घर फोडण्यामध्ये आईंची भूमिका सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा वाटा आहे असं मी ऐकलंय. पूर्वी एक म्हण होती, मी तुम्हाला सांगतो काय म्हण होती, की मुलीचं लग्न झाल्यानंतर ती मुलगी बापासाठी मेली, ती विहिरीत ढकलून दिली म्हणे मुलीला, असं म्हणायचे. म्हणजे मुलगी बापासाठी मेली असं म्हणायचे. म्हणजे मग काय व्हायचं, त्या मुलीला सुद्धा कळायचं की नाही काही जरी झालं तर मला इथं नांदायचं आहे, मला हे करायचं आहे. पण आज इतका सपोर्ट आहे, सरकारचा पण सपोर्ट आहे, इकडून आईवडिलांचा सपोर्ट आहे. थोडं काही झालं की मग ते पण जायला तयार आहे तिकडं. अर्थातच त्यात मुलीची चूक आहे असं म्हणायचं नाही मला, इकडेही आहेत पुरुष मंडळींची पण चुका आहेत, नाही असं नाही. मला विषय हा आहे की आत्ता या घडीला जर विचार केला, ही द्वापारयुगाच्या गोष्टी चालू आहेत, आता कलियुगाचा पण ऐकूया. नवरा आणि बायकोसुद्धा शेवटपर्यंत एकत्र राहणं फार कठीण आहे. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की आपल्या भारतामध्ये सुद्धा थोड्याच दिवसांनी हा प्रकार येणार आहे. कोणता प्रकार आहे की विदेशामध्ये, अमेरिका, युरोप या देशांमध्ये करार होतो, करार पती आणि पत्नीमध्ये करार होतो. किती वर्षाचा करार होतो की 2 वर्षाचा, 4 वर्षाचा करार होतो. जसं लिव्ह इन रिलेशनशिप हे आपल्याकडे नव्हतं. लग्नाच्या अगोदर एकत्र राहायचं, बघायचं कसं वाटतंय, ते पटलं तर लग्न करायचं नंतर 1-2 वर्षांनी. हा प्रकार आपल्याकडे होता का काही दिवसापूर्वी? नव्हता. आत्ता आलाय तो, तर सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे. मग आता हा पण एक प्रकार येणार आहे. काय प्रकार आहे? त्यातलाच एक प्रकार आहे की रजिस्टर करायचं कोर्टामध्ये जाऊन, 2 वर्ष एकत्र राहायचं, लग्न करायचं, मग तुम्हाला मुलंसुद्धा होणार, सगळं होणार. मग ते तिकडे अशी विचारण्याची पद्धत पण आहे की त्यांचे जे आई आहे, पण आईचं नाव सांगू शकतो, पण बापाचं नाव नाही सांगू शकत मुलाच्या. अशी अवस्था आज सध्याला आहे विदेशामध्ये. आईचं नाव काय, कारण मूल झालेलं कुठं राहतं, आईकडे राहणार. आणि मग करार संपल्यानंतर बाप निघून जाणार. 2 वर्षाचा करार संपला, भाडेपट्टा करार, करार संपला की बाप निघून जाणार. बाप निघून जाणार, मग ती मुलं आईकडे राहिले. मग परत ती स्त्री दुसऱ्याबरोबर लग्न करणार, भाडेपट्टा करार दुसरा, परत काय 2-3 वर्षाचा. मग त्यांच्यापासून जी मुलं झालीत ती मुलं वेगळी, ही मुलं वेगळी. अशी अवस्था आज आहे विदेशामध्ये. कारण लोकांना एकत्र नाही राहायचं आहे, कायमस्वरूपी एकत्र नाही राहायचं आहे. मग एकाच घरामध्ये असा प्रश्न उत्पन्न होतो की आई त्याला विचारलं, अगं माझी मुलं कुठं गेली? माझी म्हणजे आपली मुलं, तिच्यापासून झालेली मुलं. मग एक विचारू शकतो, मुलं कुठं गेलेत आपली? तर माझी मुलं, बायको सांगते नवऱ्याला, माझी मुलं ना, माझी मुलं, बायकोची मुलं, माझी मुलं शाळेला गेलेत, आणि तुमची जी मुलं आहेत ना, किंवा आपली जी मुलं आहेत ना, ती खेळायला लागलेत बाहेर. अलग लक्षात तुमच्या? आज सध्याला जरी अशी अवस्था आहे, आणि म्हणूनच हे लोक सुखी नाही आहेत. मी सांगतो ते लक्षात घ्या. की सुखाची व्याख्या कुठे आहे? मग याला बॉन्ड मॅरेजेस म्हणतात. एक करार करायचे लग्नाचे. याच्यात सुख असेल का हो? नाही. मी कालच विचार करत होतो की एक आजी असते, आजी. आता ह्या पोरांना काही कळणार नाही, पण तुम्हाला कळू शकते. एक आजी असते, आजी. त्या आजीच्या नाकात एवढी मोठी नथ असते अशी. चहा पे लागली तर त्याच्यात ताटात नथ बुडायची. अशी आजी बघितली का तुम्ही? कोणी बघितली? कोणी बघितली? हात वरती करा. या पोरांना काही माहीत नाही. आणि ती आजी लुगडं नेसायची.
ही जी नऊवारी लुगडं नेसायची हिरवंगार, हातामध्ये एवढ्या बांगड्या घातलेल्या असायच्या, त्या आजीचे असं कानात एवढे मोठे झुबे असायचे, कान असे वगळलेले असायचे, नाकात नथ, डोक्यावर पदर, एवढं मोठं गोल कुंकू. जेव्हा ते आजीच्या मांडीवर बसायचं किंवा त्या आजीच्या जवळ जायचं, ती जी लुगडं आहे आजीचं, त्याची जी ऊब आहे किंवा त्याचं जे प्रेम आहे, नुसतं आजीकडे गेलं तर मन भरून येतं माहिती आहे का. पण आता कसं त्या आजीकडे गेलं तर ह्या पोरांचं काय होणार मला माहीत नाही. एक खरंच 2 दिवसापूर्वी माझ्या डोक्यात हा विचार आला होता. तर ती खरंच एक वेगळी भावना फिलिंग होती खरं ती. तसली आजी मिळायला नशीबच. तर त्या आजीला नुसतं अशी मिठी जरी मारली त्या नातवाने, खरंच आजी म्हणजे असं वाटायचं की फार भारदस्त व्यक्तिमत्व आजी म्हणजे. आणि काही जरी झालं तरी ते लगेच पदराखाली घेणार लगेच. म्हणजे किती प्रेम, आणि असं त्या नुसत्या त्या अवतारामध्येच प्रेम होतं, मनातलं प्रेम वेगळंच सोडून देते. याच्यामध्ये सुद्धा एक सूक्ष्म व्यवहार आहे, तुम्हाला लक्षात घ्या की हे सगळं नष्ट होतंय, मग त्यामुळे मग नाही ते हे घरामध्ये ते फील राहत नाही. तो आनंद हा संस्कारामध्ये असतो, संस्कारामध्ये. की कशा पद्धतीनं तो संस्कार तो येतो वडीलधाऱ्या मंडळींकडनं, एकाकडनं दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडं असा येत राहतो. म्हणून घरामध्ये हे टिकलं पाहिजे, आणि टिकण्यासाठी एकच उपाय आहे, काय? भगवंताचं भजन. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 आणि पूर्वीच्या काळामध्ये बघा, जेव्हा एखादा, म्हणजे असं काही मला कोणाशी दोष नाही द्यायचा आहे मला, पण एखाद्याचा पती जर देहत्याग केला असेल, मेला असेल, तर त्या स्त्रियांना खरंच एक सामाजिक सुरक्षितता पण असायची बरं का. तर त्या असं स्त्रिया शक्यतो बाहेर पडत नव्हत्या. ज्यावेळेला एखादा पती जर गेला तर स्त्रिया शक्यतो बाहेर पडत नव्हत्या. पण तशी कौटुंबिक योजना पण असायची, त्या स्त्रीला सांभाळण्याची वगैरे, काळजी घेण्याची असायची. पण आज आपण पाहतो की पती जर गेला तर बऱ्याच ठिकाणी पाहिलं की स्त्रियांना व्यभिचाराला बळी पडावं लागतं. आणि ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितले भगवंताने. अधर्म अभिभवत कृष्ण प्रदुष्यन्ती कुलस्त्रिया स्त्रीषु दृष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात, आणि याप्रमाणे स्त्री जातीचं पतन झाल्यामुळे हे वृष्णीवंशजा अवांछित संतती निर्माण होते. जीवनातली शांती, भरभराटी आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधल्या सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. सभ्यता जर नष्ट झाली, सर्वांनीच समाजामध्ये दारू प्यायला सुरू केलं, समाज टिकेल का हो? नरक तयार होईल ना इकडे. म्हणून समाजामध्ये काही चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. आज कलियुग पण आहे. कलियुगामध्ये बघा, विदेशामध्ये अशांतता चालू आहे सध्या. लोक असे पाक घाबरून बसलेत, कधी बॉम्ब पडेल कधी मला काय सांगता येत नाही, अशी अवस्था विदेशामध्ये सध्या आहे. पण तरी भारतामध्ये ही अवस्था नाही आहे. कारण भारतामध्ये अजून पण संस्कार, संस्कृती, हे सगळं कुटुंब, हे सगळं टिकून आहे हो. म्हणजे सभ्य लोक टिकून आहेत, सभ्य समाज टिकून आहे. विदेशामध्ये सभ्यता नावाचा प्रकार नाही, असभ्यता. विदेशामध्ये जी लोक आहेत ना, ते कसे राहतात, एकतर करार, असे केलेले करार लग्नाचे, एकत्र राहायचं नाही बऱ्याच दिवस. आणि जी मुलं उत्पन्न झाली त्या मुलांचं काय करायचं आता? मुलांना जास्तीत जास्त तुम्ही 6वी 7वी पर्यंत सांभाळतात ते लोक. जसं कळायला लागतं त्या मुलाला, 8वीला गेला की त्या मुलाला मग तू स्वतःचं काम कर आणि तिकडंच तुझं कमाव आणि तिकडंच घाल, आणि काय करायचं ते तुला कर. मग ते मुलं काय करणार? बाहेर जाणार, कुठं हॉटेलमध्ये काम करणार. मी अमेरिकेमधलं सांगतोय तुम्हाला. ते पोरं हॉटेलमध्ये काम करणार बारकी बारकी, आणि ते कमवणार. मग कमवणार म्हणजे खर्च कसा करायचा तेच ठरवणार. मग ते व्यसनाच्या आहारी पडणार मुलं. आणि अशा प्रकारे विदेशामध्ये आजकाल मुलगा लग्नाला जरी आला, लग्न जरी झालं तरी आईवडिलाच्या पुढे जात नाहीत आपल्याकडे मुलं. तिकडे
10वीचा मुलगा झाला म्हणजे फार मोठा झाला. आणि मग ते लोक, सभ्यता नावाचा प्रकारच नाही आहे. आणि मग म्हातारपणी काय होतं त्या लोकांचं, आता मुलं तर असे गेले निघून सगळे, म्हातारपणी काय करायचं, नवरा बायको तर समजा असले नशिबाने नवरा आणि बायको एकत्र, तरीसुद्धा त्यांच्याकडे ना गीता आहे, ना भागवत आहे, ना धर्माचं ज्ञान आहे, मेल्यानंतर काय करायचं माहीत नाही, कशाचं काहीच नाही आहे. मग ते लोक अशी इतके बोर झालेले आहेत ना, एवढे कंटाळले, त्यांचं जीवन इतकं बेकार आहे. मग काहीतरी प्रभुपाद महाराज सांगतात, हे म्हातारे लोक काय करतात, यांना काही कामच नाही म्हणे, ते हॉकी स्टिक्स खेळतात. एक असा मोठा चौकोन असतो आणि त्याच्यामध्ये असे असे गोल असतात, आणि एक अशी काठी असते, त्याला हॉकी म्हणायचं, हॉकी. आणि ते एक चेंडू असतो, आणि त्या चेंडूनं काय करतात, त्या छिद्रामध्ये बॉल घालायचा प्रयत्न करतात. आपण असं खेळतो ना, कॅरम खेळतो ना, त्या पद्धतीनं त्या छिद्रामध्ये म्हातारपणी काय करायचं, कॅरम खेळायचं. अरे मनुष्य जीवन कॅरम खेळायला भेटलंय का? म्हातारपणी ते पण वेळ जात नाही म्हाताऱ्या लोकांना. मग त्यांना जीवनाचा उद्देश माहीत नाही. मला सांगायचं होतं, विदेशामध्ये सभ्यता नावाचा प्रकारच नाही आहे. त्या लोकांना समजतच नाही काय सभ्य म्हणजे काय. समाजामध्ये चांगली लोक आहेत आज पण आपल्याकडं, धार्मिक लोक आहेत, म्हणून आपल्या देशामध्ये आजही सुखाचं वातावरण आहे. बघा इथं जे सुख आहे ना, एखाद्याला वाटलं की नाही नाही, अमेरिकेत भरपूर मोठं सुख असेल, मुंबईमध्ये 100 मजली बिल्डिंग आहे, त्या 100व्या मजल्यावर गेल्यावर किती आनंद येत असेल. काही आनंद वगैरे येत नसतो. तिथले लोक नैराश्यमध्ये आहेत. ते 100व्या मजल्यावर जाऊन बघा, लोक फॅनला फास लावून मारायला लागलेत. पण आपल्याला वाटतं की तिथं सुख आहे, तिथे सुख आहे असं वाटतं. सुख खरं ह्या गावामध्ये आहे, ह्या मंदिरामध्ये किती शांतता आहे, याला सुख म्हणतात. या प्रवचनामध्ये सुख आहे, कीर्तनामध्ये सुख आहे. पण एक लक्षात घ्या, इथं म्हणलेलं आहे की राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी, यासाठी वर्णाश्रम धर्माची स्थापना करण्यात यायला पाहिजे. वर्णाश्रम पाहिजे. वर्णाश्रम म्हणजे प्रत्येकाने आपलं आपलं काम करावं. ब्राह्मणाने ब्राह्मणाचं काम करावं, क्षत्रियाने क्षत्रियाचं काम करावं, वैश्याने वैश्याचं काम करावं, शूद्राने शूद्राचं काम करावं. तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो. लय नाही, एक 25-30 वर्षापूर्वीच्या पर्यंत ही गोष्ट चालू होती. आत्ता बंद झाली या 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये. बलुतेदारी पद्धती होती. बलुतेदारी पद्धती कोणाकोणाला माहिती, हात वर करा. 12 बलुते. तुम्हाला माहीत नाही 12 बलुते माहीत नाही? हात वर करा की असं, म्हणजे मला पुढं बोलायला बरं. हे 12 बलुते म्हणजे काय होते, चांबाऱ्याने चपल्या शिवायच्या, वर्षातनं 2 जोड त्याच्या घरी नेऊन द्यायचे बरोबर त्या महिन्यामध्ये. बरोबर मग ते काय करणार, गहू निघला की गव्हाच्या 2 पायल्या, ज्वारीची 1 पायली त्या चांबाराला देणार. याला म्हणायचं कॅशलेस व्यवहार. आता तेच चालू आहे की फिरून तिथेच आलं आहे, फक्त नावं वेगळी आहेत. आता पैसे वापरतो का आपण, पैसे नोटा वापरत नाही, फोन पेतनं पैसे निघून जातात असे, कोणाला पैसे द्यायचे नाहीत. पूर्वी पण पैसे नव्हतेच. एखादा न्हावी आहे तर न्हाव्याने वर्षभर कटिंग करायची याची, भादरायचं वर्षभर, पैसे मागायचे नाहीत. मग त्याने काय करायचं, त्या शेतामध्ये पिकलेलं धान्य आणून ह्याला द्यायचं. जगायला काय धान्यच लागतंय ना, दुसरं काय. मग ते दिलं, धान्य आणून दिलं. आणि मग बाकीचे जे व्यवसाय आहेत असे सगळे व्यवसाय असायचे. आणि त्यामुळं काय व्हायचं, प्रेम वाढायचं. त्या लोकांमध्ये प्रेम होतं हो थोडंसं. ते लोक जेव्हा जायचे त्यांच्या घरामध्ये जायचे, मग तुम्ही धान्य दिलं, मग आणि त्यांना चपल्याचे जोडे दिले किंवा जे काय दिलं, ह्याच्यामध्ये आदानप्रदान व्हायचं आणि प्रेम वाढायचं. तेही बंद झालं आता. फोनपेमध्ये प्रेम आहे का हो, आहे का प्रेम? काहीच नाही फोनपेमध्ये प्रेम म्हणजे पद्धत तीच आहे, पण प्रेम गायब झालं आहे आता. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा सामाजिक रचना बघा, चांभार चांभाराचं काम करायचा, न्हावी न्हाव्याचं काम करायचा, शिंपी शिंप्याचं कपडे शिवायचं काम करायचा. ते पक्क ठरलेलं असायचं. गावामध्ये आमका शिंपी आहे, आमका चांभार आहे, गावामध्ये आमका वैद्य आहे, तो इथं राहतो, तो या रोगावरचा आहे, हे सगळं फिक्स होतं की नाही हो. आणि एकदम पक्क चाललेलं सामाजिक रचना. पण ज्या वेळेला वर्णसंकर झाला, वर्णसंकर म्हणजे काय, याचं काम सोडायचं, आपलं काम सोडायचं, दुसऱ्याचं करायचं. आज मग पूर्वी चपल्याचं दुकान म्हणजे चांभाराचं, बरोबर आहे का? आणि पण आता कसं झालंय, आता कुणी कुणाचा व्यवसाय करतंय, कुणी कुणाचा धंदा टाकतंय.
ह्याच्या हे असं गडबड होत गेली, याच्यामध्ये प्रेम राहिलं नाही असं मला सांगायचं होतं. आणि बरेच लोक म्हणले हां हे काय तुम्ही शूद्र शूद्र ब्राह्मण हे ते केलं आणि म्हणे तुम्ही हे असलं चालणार नाही म्हणले, वर्णाश्रम व्यवस्था वगैरे. पण पुन्हा वर्णाश्रम व्यवस्था निर्माण केलेली आहे. तुम्हाला लक्षात घ्या, वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे काय. बघा, ब्राह्मण काय करतो, पूजापाठ करतो आणि लोकांना मार्गदर्शन करतो, कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, शास्त्राचं ज्ञान त्याला सांगतो. बरोबर आहे का. ब्राह्मण शास्त्र वाचतो, गीता भागवत वाचतो आणि लोकांना समजावून सांगतो. हे ब्राह्मणाचं काम आहे. दुसरं कोण आहे, वैश्य. वैश्य म्हणजे व्यापारी, बिझनेस. जे व्यापारी वर्ग आपल्याकडे आहे, हे व्यापारी लोक जे आहेत हे व्यापार करणाऱ्याचा एक वर्ग असायचा. आपल्या मराठीमध्ये त्याला वाणी म्हणू. वाणी म्हणजे हा समाज काय करतो, व्यापार करतो. व्यापार करतो, त्याने तो व्यापार करायचा. आणि क्षत्रिय. क्षत्रिय म्हणजे राजा, राजे जे नेते मंडळी म्हणा किंवा राजा म्हणा, तो क्षत्रिय झाला. आणि शूद्र म्हणजे समाजामध्ये कामगार वर्ग. मग आता या म्हणजे नावं तेवढी काढून टाकली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, नावं काढून टाकली. परंतु प्रकार तो आजही आहे. तुम्हाला मी सांगतो, आज जे समाजामध्ये टीचिंग करतात शिक्षक लोक आहेत, ते कोण आहेत, ब्राह्मणच आहेत. ब्राह्मणाचं काम करतात की नाही ते. म्हणजे एक प्रकारे ते ठेवावंच लागलं की नाही आपल्याला. आणि आज समाजामध्ये व्यापारी वर्ग आहे का, आहे. मग व्यापारी वर्ग पण आहेच की. त्यानंतर राज्य चालवणारे राज्यकर्ते, नेते मंडळी आहेत, ते पण आहेत. आणि या सर्वांची सेवा करणारे कोण, इंजिनियर्स, कामगार वर्ग. त्याला नाव लय मोठं दिलं, इंजिनियर्स. इंजिनियर म्हणजे कामगार, आलं का लक्षात तुमच्या. म्हणजे तो झाला शूद्र. आहेच की समाजामध्ये. पण कसं आहे, त्याला नावं फक्त वेगळी दिली आणि किंमत कमी केली. आज इंजिनियरला सगळ्यात जास्त किंमत आहे. तो आहे शूद्र, काम शूद्राचंच करतोय ना, दुसऱ्या हाताखाली काम करतोय तो. त्यानंतर कोण आला, बोला, उलट चाललोय, हा की क्षत्रिय. मग क्षत्रिय म्हणजे नेते मंडळी आले. त्यानंतर व्यापारी वर्ग आला. आणि सगळ्यात कमी किंमत कोणाला आहे, शिक्षकाला आजकाल, मास्तरला. मास्तरला काय म्हणे, पोरं खेळवते मग त्याला काय काम आहे. सरकारला सुद्धा असं वाटतं की मास्तरला काही काम नाही, म्हणून सरकार मग ते तांदूळ वाटा, रजिस्टर भरा, जनगणना करा, हे करा, ते करा, त्यांच्या मागे 17 कोटी लावते. म्हणजे सरकारला सुद्धा असं वाटतंय की मास्तरला काही काम नाही आणि मास्तर बिनकामीच आहे. मास्तरला कशाला एवढा पगार देतो, त्याला राबवून बी घेतलं पाहिजे. सरकारला असं नाही वाटत की बाबा त्यांनी विद्यार्थी घडवावे, विद्यार्थी घडवणं हे फार महत्त्वाची भूमिका आहे, हे सरकारच्या पण डोक्यात नाही आहे. म्हणजे नावं तीच आहे ती, फक्त लोकांनी त्याला हे केलेलं आहे. ब्राह्मण हा पाहिजे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे आहेच समाजामध्ये आणि करावंच लागतंय ते. फक्त नाव बदलली लोकांनी. शूद्राला नाव दिलं इंजिनियर म्हणून काय, ब्राह्मणाला नाव दिलं शिक्षक. म्हणजे हे वर्णाश्रम व्यवस्था लागते समाजामध्ये. लक्षात ठेवा, हे सगळं लागतं. जसं घरामध्ये सगळं व्यवस्थित लागतं, तसं समाजात पण व्यवस्थित लागतं, तेव्हा समाज व्यवस्थित चालतो मंडळीनो. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे, जर स्त्रिया ज्या आहेत, आता स्त्रियांचा विषय निघालेला आहे की स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवरती सभ्य संस्कृती अवलंबून असते. जर स्त्री पवित्र राहिली तर तयार होणारी संतती, मुलं पवित्र निर्माण होतील. बरोबर आहे का हो. सभ्य समाज पाहिजे असेल तर सभ्य स्त्री पण पाहिजे, कारण तिथून समाज निर्माण होतो. स्त्री जर व्यभिचारी असेल, स्त्री जर बिघडलेली असेल, तर मुलं पण तसेच बिघडलेले तयार होतील आणि समाज पण बिघडलेला तयार होईल. म्हणून स्त्रियांना फार प्रोटेक्शनची, सुरक्षिततेची गरज आहे. म्हणून असं शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की स्त्री म्हणजे काचेच्या एखाद्या भांड्यासारखी आहे, त्याला जपलं पाहिजे. लहान असताना स्त्रीने आपल्या पित्याच्या म्हणजे वडिलांच्या नियंत्रणामध्ये राहावं, संरक्षणाखाली राहावं. लग्न झाल्यानंतर तिने आपल्या पतीच्या, नवऱ्याच्या संरक्षणाखाली राहावं आणि तिने म्हातारं झाल्यानंतर आपल्या
पुत्राच्या म्हणजे मुलाच्या संरक्षणाखाली राहावं, तरच स्त्री योग्य राहते. स्त्रियांसाठी एक वेगळं कार्य दिलं. आता हे फार मोठा टॉपिक होईल, आपला वेळ तर संपलेला आहे, तेव्हा मला थांबावं तर लागेल या ठिकाणी. पुढच्या वेळेस पाहायचं का आपण हे. तर आज आपण एवढंच पाहूया. पुढच्या वेळेस हा डिटेल विषय घ्यायला लागेल आपल्याला, की स्त्रियांना का आपण एक वेगळी वागणूक, पुरुषांना का वेगळी वागणूक, लहान मुलांना का वेगळी वागणूक, हा प्रकार काय आहे. कारण आजकाल काय झालं माहिती आहे का, स्त्री पुरुष समानता ही जी संकल्पना ज्या व्यक्तीनं आणली या समाजामध्ये, त्यानं वाटोळं झालं सगळ्या समाजाचं. हा विषय पुढच्या प्रवचनामध्ये होईल. कारण बघा ना, हे स्त्री पुरुष समानता याच्या नावाखाली स्त्रियांना बाहेर काढलं, शाळा शिकवली, समाजामध्ये स्थान देतो म्हणले तुम्हाला, घेऊन आले स्त्रियांना, आणि मग परत स्त्रिया आल्या आणि मग नंतर स्त्रियांचं शोषण चालू केलं समाजाने. स्त्री घरात होती तेव्हा सुरक्षित होती, पण ज्या वेळेला स्त्री बाहेर काढली मग समस्या किती वाढल्या. मला सांगा, काचेची वस्तू व्यवस्थित कपाटात ठेवायला पाहिजे हो, तिची पूजा करायला पाहिजे. म्हणून स्त्रीची देवी म्हणून पूजा केली जाते आपल्या संस्कृतीमध्ये, तिचा आदर सन्मान केला जातो. पण लोकांनी, काही तथाकथित समाजसुधारकांनी काय केलंय, स्त्रियांना बाहेर काढलंय, त्यांचा सन्मान हिरावून घेतला, त्यांचा अपमान केला, आणि त्यांच्यावरची ते मग अत्याचार वाढायला लागले स्त्रियांवरचे. हा फार मोठा घोटाळा, स्कॅम आहे समाजसुधारकांनी केलेला. त्याची चर्चा पुढच्या प्रवचनामध्ये होईल. तर आज आपल्याला इथंच थांबायचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम